विधवेला सांगितलं माझा दास येत आहे, त्याचं तू काय कर, पालन पोषण कर. आणि जशीची वाणी त्या विधवेच्या कानावरती पडली ना, की देवाची वाणी आली की माझा सेवक तुझकडे येणार आहे, त्याचं पालन पोषण कर, त्याला खायला कर, त्याचा सांभाळ कर. आणि मग बायबल सांगतं तिनं ती वाणी ऐकली. वाणी ऐकल्यानंतर ती उठली आणि सगळ्यात पहिलं काय केलं असलो, ती गेली आपले राशनचे डबे तिने चेक केले. थोडस पीठ, थोडस तेल, ती भाकर कंबरना दुष्काळ पडलेल्या त्या देवानं आज्ञा केली. बायबल सांगतं तिला एकच ठाऊक होतं, देवाची वाणी माझ्याकडे आली, मला प्रामाणिक जीवन जगायचंय. तो बोलला तसं मला करायचंय. तो बोलला त्याच्या सेवकाची काळजी घ्यायची. तो बोलला त्याच्या सेवकाला खायला घालायचंय. तो बोलला माझ्या सेवकाचं पालन पोषण करायचंय. तो बोलला मला माझ्या सेवकाला तुझ्या घरात ठेवायचं. तिनं ऐकलं, तिने प्रामाणिकपणे ते केलं. एलियाला खायला घातलं. बायबल सांगतं ती प्रामाणिक वागली. देव तिच्यावर प्रसन्न झाला, देव तिच्यावरती आनंदी झाला. आणि बायबल सांगतं त्या देशामध्ये सगळीकडे दुष्काळ, सगळीकडे अन्न नाही, कुठंच काही नाही, पण तिच्या घरात अन्नाची रेलचेल होती. आम्ही म्हणाल का, जर तुम्ही देवासाठी प्रामाणिक आहे, लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूच्या घरात राशन नसेल पण तुमचं घर राशनने भरलेलं असतं. आम्ही म्हणा म्हणतो ना, प्रेज द लॉर्ड. तुमच्या आजूबाजूच्या घरात दुष्काळ पडेल पण तुमच्या घरात दुष्काळ नसणार. किती अद्भुत गोष्ट आहे. प्रामाणिकपणा, तिच्यामध्ये प्रामाणिकपणा होता. तिनं ऐकलं, तिनं केलं.